नमस्कार. मला तुमचं नाव सांगा. माझं नाव श्रीकांत जोशी. मी सिद्धिविनायक सोसायटीचा रहिवासी असून निवडणूक म्हटल्यानंतर सगळ्यात पहिला मार्ग असा असतो की तुम्ही लोकांच्या सोयी गैरसोयी काय बघणार. बरोबर. नवीन उमेदवार येतात, उत्साहाने सगळीकडे प्रचार करतात. आम्ही त्यांना बघितलेलं नसतं किंवा त्यांनी आम्हाला बघितलेलं नसतं, पण त्यांच्या मनात एकच असतं की आम्ही उभं आहे म्हणजे आम्ही तुमच्या सेवेसाठी उभं आहे. परंतु आम्ही गेली 10 वर्ष आले सिद्धिविनायक सोसायटीत रहिवासी असून 10 वर्षात आम्हाला पाण्याचा मोठा जटिल प्रश्न आहे. बोरिंग पाणी डिसेंबरपर्यंत सगळं संपून जातं. जानेवारीपासून साधारणतः टँकर चालू होतात आणि या गावाचं नाव आंबेगाव ठेवण्यापेक्षा टँकर गाव ठेवलं असतं तर बरं वाटलं असतं असं वाटायला लागलं आहे. कारण निव्वळ टँकरच्या भरोश्यावर आम्ही जगतो आहे असं म्हटलं तर चालेल. आणि कॉर्पोरेशन प्रत्येक वेळेला विचारलं, 9 वर्षानंतर इलेक्शन होतं आहे, पण 9 वर्षात कोणत्याही पुढाऱ्याने आमच्याकडे असं वैयक्तिक लक्ष दिलं नाही आणि आमचा प्यायच्या पाण्याचा प्रश्न तर मिटलाच नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की हा सगळा नवीन एरिया आहे. त्याच्यानंतर इथे डोंगर असल्यामुळे सगळी उंचावरती वस्ती झालेली आहे. पाणी पोचत नाही ही फक्त त्यांची कारणं झाली. आणि आतापर्यंत आलेलं पाणी हे ठराविक सोसायट्यांमध्येच मिळालं, आम्हाला आजपर्यंत मिळालेलंच नाही. तर आम्हाला आमची एकच सुविधा आहे, फक्त आमची इच्छा अशी आहे की आम्हाला प्यायच्या पाण्याचा प्रश्न मिटवून द्यावा आणि लाईट, पाणी, रस्ते या मूलभूत गरजा यांनी व्यक्तिशः लक्ष घालून जो कोणी निवडणूक येईल तो आमच्यासाठी देव माणूस राहणार आहे. कारण की आमचे फ्युचर तेच आहेत. आम्ही आज 50-60 लाख रुपये जे खर्च करून फ्लॅट घेतलेले आहेत ते आमचं फ्युचर भविष्य चांगलं व्हावं हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून केला आहे. आणि फ्लॅटची वस्ती वाढली आणि डेव्हलपमेंट झाली तर त्या एरियाला किंमत राहते. नशिबाने या एरियाची डेव्हलपमेंट फास्ट होते, पण पाहिजे तसा पुढारी मिळत नाही आहे आजपर्यंत. तर आता आमची हात जोडून एकच विनंती आहे की नवीन जो कोणी पुढारी येईल किंवा नगरसेवक येईल त्याने या मूलभूत गरजा पूर्ण कराव्या आणि लोकांची इच्छा पूर्ण करावी. धन्यवाद. धन्यवाद सर.